नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे, विना अनुदानी मुख्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कारवाईबाबत महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम 1979च्या नियम 3 मध्ये प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांच्या नेहमीच कर्तव्यपरायण ठेवावा आणि शासकीय कर्मचाऱ्यांना अशोभनीय ठरेल अशी कोणती गोष्ट करता कामा नये असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मधील नियम 34 ने कोणत्याही प्रकारचे अन्यथा स्पष्टपणे तरतूद केली नसेल तर शासकीय कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेळ शासनाच्या सेवेसाठी असतो कार्यालयात मुख्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या करता वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे। तथापि सैनिक कल्याण विभाग व अधीनस्थ कार्यालय सेवापूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर नाशिक या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत पुढीलप्रमाणे निर्देश आला आहे। कार्यालयीन दिवशी विविध वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात। अनुपस्थितीबाबत किंवा कार्यालयात उशीर येण्याबाबत वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतली जात नाही। सक्षम प्राधिकाऱ्यांनी परवानगी न घेता विनाअनुदान मुख्यालय सोडून जातात। कार्यालयात शिस्त पालनाने कार्यक्षम प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे। कार्यालयाने शिस्तीचे काटेकोर पालन करण्याकरता आणि अशा वर्तणुकीकरता आळा घालण्याकरता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे। कार्यालयातील कोणतेही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सक्षम प्राधिकाराचे लेखी पूर्वपरवानगीशिवाय रजेवर जाऊ नये। कार्यालयातील कोणतेही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य कालावधीत व रजा कालावधीत सक्षम प्राधिकाराच्या लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये। सक्षम प्राधिकाराच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणे किंवा रजा मंजूर नसताना गैरहजर राहणे बाबा अनधिकृत गैरहजेरी मानली जाईल। अशा गैरहजेरीच्या कालावधीसाठी रजा वेतन देय असणार नाही आणि संबंधित महाराष्ट्र नागरिक सेवा रजा नियम 1981 नियम 48 नुसार शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र राहील। विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व कार्यालयातील अनुमती अनुपस्थित राहणाऱ्या विनाअनुमती मुख्यालय सोडून जाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती संकलन करून ती संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांना कळवावी। अशी माहिती प्राप्त होताना संबंधित अधिकारी कर्मचारी यांना प्रथम सूचना देण्यात याव्या। अधिकारी कर्मचारी वारंवार विनाअनुमती कार्यालयात गैरहजर राहिल्यास विनाअनुमती मुख्यालय सोडून गेल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबन शिस्तभंगविषयक कारवाई करण्याची त्याची नावे संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांना कळवावीत। नियुक्ती अधिकाऱ्यांची अशी नावे प्राप्त झाल्याच्या अथवा अशा गैरवर्तणुकीबाबतच्या बाबी अन्य प्रकार त्यांच्या निर्देशन आल्यापासून 1 महिन्याच्या आत कसूरदार अधिकारी कर्मचारी शिस्तभंगविषयक कारवाई सुरू करावी व तसा अहवाल शासनास सादर करावा। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।